जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कर क्या हो किसने जाना. नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो आहे एक नवीन ट्रॅव्हल व्लॉग. तर आम्ही कुठं कुठं हिंडलो ते सगळी रेकॉर्डिंग केलेली आहे. मग चला व्हिडिओला एक लाईक करा. होती रविवारची सकाळ आणि मित्र म्हणाला चल फिरायला. म्हटलं चल, ही आपली फटफटी मित्राने घेतली आणि आम्ही गेलो तेल टाकायला फटफटीमध्ये. नंतर फटाफट गाड्यांना ओव्हरटेक करून आम्ही निघालो पुढे. रविवारचा दिवस होता, पोरं क्रिकेट खेळत होती. मला पण क्रिकेट खेळायचं खूप मन झालं. आम्ही इतके फेमस झालतो, ब्लिंकेटवाला पण म्हणला मला यांच्या व्लॉगमध्ये यायचं आहे. मग आम्ही त्याला पण आमच्या व्लॉगमध्ये घेतलं. काका एकदम निवांत चालले होते. सायकल तर चार्जिंगची दिसत होती, पण तरी ते पायंडल मारीत चालले होते. आम्ही पोहोचलो खडकवासल्याच्या ब्रिजला, पण तिथं पाहत होतं काय सगळ्या गोधड्या आणि तेल टाकलेल्या होत्या. इथं एकदम सुंदर असा नजारा होता, पण त्याच्याच दुसऱ्या साईडला गोधड्या ते सगळं वाळू घातलेलं होतं. पुण्याचा तर दणक्यात दसरा साजरा होत होता. मग आम्ही पण मित्र म्हणला चला आपण खाली जातो. लांब पोरं पवत होते, म्हणजे पवायची प्रॅक्टिस काय काही त्याचं करीत होते ते. पाण्याचा वेग इतका होता की कॅमेरामॅनची चप्पल वाहून चालली होती. मग त्यांनी त्याचे हायटेक सँडलला त्याचे पट्टे लावले व्यवस्थित. आपला भाऊ पण चष्मा घालून एकदम पोज द्यायला रेडी होता, पण नंतर काय झालं काय माहिती, लाजायला लागला. मी पण काय त्या पाण्याचा व्हिडिओ काढून घ्या. नंतर मित्र म्हणला अजून हिंडायचंय मला. म्हणलं चल बाबा कुठं जायचं, पोहत आपण जाऊ. बघा मित्रांनो किती सुंदर असं दृश्य आहे. तू पण लय सुंदर दृश्य आहे. जाता जाता वडाखाली एक लेन्स कार्डची दुकान दिसली. मग थांबवली, कारण की आपल्या कॅमेरामॅनला एक सनग्लास घ्यायचा होता. मांडवली करून आम्ही 800चा 80 रुपयाला घेऊन टाकला आणि आम्ही निघालो मग पुढे. काही म्हणा, आजचं वातावरण एकदम क्लास होतं. आजचं म्हणजे त्या दिवसाचं. घ्यायचं का नको. वाटेत आम्हाला एक नवीन पाण्याचा साठा दिसला. मग आम्ही लागलो व्हिडिओ काढायला. भाऊ पण गॉगल लावून फॉर्म मध्ये. मग काय मी केलं व्हिडिओ बंद. थंड वातावरणात एक थंड होऊन जाऊ द्या. मग घेतली एक स्प्राईट. भाऊ म्हणला मला अजून भिंडायचं आहे. म्हणलं चल बाबा, आता काय दिवसच पडलेला आहे आपल्याकडे, चल. मित्रांनो तयार राहा सुंदर असे दृश्य पाहण्यासाठी. तर मित्रांनो आम्ही आलोय आज पानशेतला. जाताना आम्हाला निसर्गरम्य असे ठिकाण भेटले, तुम्ही बघू शकता. बघू शकता. तर मित्रांनो भाऊ आपल्याला सांगत होता झाडांची माहिती, वेगवेगळ्या वनस्पतींची व्हरायटी वगैरे. मोबाईलचा टावर कुठे लाईटचा आहे, कुठे पण आपण त्याला मोबाईलचा टावर. हा मोबाईलचा ड्रायव्हर आहे. मग ही पण आपली बुलेट आहे. वार पण रविवार होता आणि वाटेत 2-3 कोंबड्या पण दिसत होत्या. मित्र म्हणाला आपण एखादी घेऊन पळवलो तर काही अडचण तर नाही व्हायची, पण ते कोंबडेच पळायला लागले. तर फायनली आम्ही पोहोचलो. पानशेत डॅम येथे. पण सुंदर असं वातावरण होतं. सुंदर वातावरण आणि खालीवर होणाऱ्या नावा पाहून मन पण खालीवर होत होतं. कमून रे. अरे एकदा तर भीतीला मागे सारून आणि संकटांचा सामना करून आम्ही घेतली पेडल बोट. ती स्वस्त आणि मस्त टिकाऊ होती. तर मित्र म्हणाला आपल्याला तिथं जायचंय. तर म्हणलं चल. तिथं गेल्यावर आमच्या लक्षात आलं पेडल मारू की बोट वापसच जायना. तर आमची भीती अजून वाढली, आम्ही वापस जातो का नाही. शेवट कसं बस आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो. वाचलो गेलतो. इतकी कष्ट घेऊन पण भावाचं मन काय भरत नव्हतं. भाई पैसे करा मग.
कस काय वाटलं पाहायला किती गोळी आली आमची जिरली कमून रे अरे एकदा तर एवढी मजा करून भाऊ म्हणला बाद झालं, आता आपण वापस जाऊ, आपल्याला वापस पण जायचंय. मग काय केली फटफटी चल विशाल टोपी काढ ना. माझी पण सुंदर सुंदर आसमान. अरे बरोबर. मित्रांनो आम्ही जे ॲडव्हेंचर मावळीत आलो होतो ब्लॉग मध्येच व्हॉइस ओव्हर देण्याची आम्ही काय प्रॅक्टिस केली होती, प्रॅक्टिस नव्हती केली पण आम्ही प्रयत्न केला, पण आम्हाला तिथं काय जमलं नाही. म्हणलं आफ्टर व्हिडिओच व्हॉइस ओव्हर देऊ आम्ही.